आता बघा हे मी ना जिरा पावडर करायले. हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला जिरा पावडर करून दाखवते. काय जिरा चांगला धुवून घेतला आहे. जे जिऱ्याच्या खाली बारीक जिरा राहते ना त्याला चांगलं राळून धुवून घ्यावं लागते. धुतल्याबरोबर पाण्यातून काढायचा, नाही तर त्याचा वास खराब होते आणि वास जाते. तुम्हाला साध्या जिराचा बी करायचा असला तर धुवूनच करा. पावडर याल्यात मिक्स आता आजकाल लावलेल्या. आता हो काही चांगलं भाजून घ्यायले मी. आपल्याला भाजीमध्ये टाकायला, कोशिंबीरमध्ये टाकायला, लोणच्यामध्ये टाकायला चांगला भाजून घ्यायचा, खमंग भाजायचा आणि त्याला नंतर मिक्सरमधून काढून न चाळताच भरून ठेवायचा. का तर एकदा गरम गरम मिक्सरमधून काढला ना खूप बारीक छान निघतं. कोशिंबिरीमध्ये भाजलेल्या जिऱ्याचं पावडर खूप छान लागतं आहे. वरणामध्ये टाकायचं, आपल्याला कधी टाकायचं असलं तर भाजीमध्ये थोडं टाकायचं. धनाजिरे पावडर तर खूप छान लागतं आहे. मी धनाजिरे पावडर पण दाखवलेले, टाकलेले व्हिडिओ त्याचा पण. आता हे चांगलं भाजते ह्याला आणि मिक्सरमधून काढते. आता हे बघा, हे जिरा किती छान मिक्सरमधून निघाला आहे. हे काही तर आणखीन दळायचा आहे माझा. असा छान बारीक दळायचा आणि मिक्सरमधून दळून असं बरणीमध्ये भरायचा. कोणताही जार असू द्या तुमच्याकडं, प्लॅस्टिकचा असू द्या, ते काचाचा असू द्या. माझा काचाचा जार आहे, हळदीचा जिरा आहे त्याच्यामध्ये टाकलेला. काल आणखीन आणला होता, ते चाळला होता, त्याच्या खाली बारीक जिरा निघाला. ते मी असं हे काहीच बारीक जिरा निघाला आहे खाली. ते बारीक जिरा मी असं भाजून कोशिंबिरीसाठी आपल्याला काय लागतं आहे, कशाला लागते जिरा त्याच्यात टाकण्यासाठी असं दळून ठेवते मी. माझा जर ही जिरा दळण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या ही जिरा दळण्याची पद्धत कशी वाटली. खूप छान होते, बारीक होतं आणि कोशिंबीरमध्ये लोणच्यामध्ये टाकलं ना इतका छान सुगंध येतं याचा. आपण काकडीचं लोणचं करतो, गाजराचं लोणचं करतो, त्याच्यामध्ये पण टाकायचा बरं का. खूप टेस्टी लागतं ही जिरा. धन्यवाद.